तर मग आपण कारण खूप 20,000 आणि काम ब्रोकरेज जास्त दिलं यावेळी, कारण मी खूप काही स्ट्रॅटेजी टेस्ट केल्यानंतर त्या चक्करमध्ये मी जास्त ट्रेड्स केले आणि आपण काहीतरी यावेळी 11,000चा प्रॉफिटमध्ये हा महिना क्लोज केलाय, 11,000चा प्रॉफिटमध्ये. आणि बघू पुढच्या महिन्यात आपण किती हे केलं. आज मार्केटने काय मोमेंटम दिले आणि किती सुंदर लेवलला आपण एंट्री केली, आपण टॉपला एंट्री केली आणि आपण एकदम बॉटमला कसा एक्झिट केला हे मी तुम्हाला आता माझ्या स्क्रीनवर दाखवणार आहे लाईव्ह मध्ये ट्रेड लॉजिक. आणि जे लोक मेंबर्स आहेत त्यांनी ज्यांनी लाईव्ह अटेंड केला त्यांना पण पूर्ण लॉजिक मी पहिलेच एक्सप्लेन करत होता. जी गोष्ट होणार होती ती मी पहिलेच आपण एक्सप्लेन केली होती ग्रुपवर आपल्या लाईव्ह मध्ये. आणि ती नक्की तुम्ही जर मेंबरशिप नसेल घेतलं तुम्ही नक्की मेंबरशिप घ्या आणि लाईव्ह रेकॉर्डिंग पण असेल ती एकदा जाऊन बघा का आपण कसं डिस्कस करतो आणि काय लेवल्स दिल्या होत्या आणि काय लेवल्सपर्यंत मार्केट आला. मी एक्सपेक्ट नव्हता केला ती जी लेवल मी सांगितली ती आजच जाईल, पण तरी मार्केटने आपल्या लेवल्सला आज जसं बोललो तसंच रिॲक्ट केला आणि आपण काय प्रॉफिट केलंय, किती लॉजिक, काय आपला लॉजिक होता हे तुम्हाला नक्की एक्सप्लेन करतो. आणि जे पण माझे व्हिडिओज असतील ना त्यात मी जास्त एडिटिंग वगैरे करत नाही, कारण गरज नाही एडिटिंग वगैरे करायची. मी रॉ एकदम व्हिडिओ ठेवतो. मला फक्त तुम्हाला ज्याने पैसे बनतात ना त्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. मला तुम्हाला आहे ना ते फॅन्सी दाखवायचं नाही, काही एकदम तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल असं करायचं नाही. ज्या लोकांना खरंच शिकायचं ना त्यांना फक्त हे व्हिडिओज बघा, फक्त मी काय सांगतो ते बघा. तुम्ही नक्की आपण प्रॉफिटेबल होऊ या वर्षी. आणि मी या महिन्याचा PNL पण शेअर केला या व्हिडिओमध्ये, तर नक्की तुम्ही स्क्रीनवर बघा कसं आपण लॉजिक होतं आणि काय या गेल्या महिन्यात आपण प्रॉफिट केलाय का लॉस केला आणि आपल्याकडून काय चुका झाल्यात ते मी तुम्हाला दाखवतो. हॅलो. तर आजचा आपल्याला तुम्हाला ट्रेड दाखवतो आपण कसा डिस्कस केला होता ट्रेड. कारण मी बोललो पण होतो मेंबर्स लोकांना का आपल्याला आज हॅलो. तर आता बघा आजचा ट्रेड काय होत आहे तुम्हाला दाखवतोय. पहिला पण मी काय केलं होतं, मी लाईव्ह मध्ये पहिला वीकली चार्ट अनालिसिस केला होता. वीकली चार्ट. तर वीकली चार्ट मध्ये बघा काय दाखवतं. वीकली चार्ट मध्ये आहे ना मार्केट इथं क्लोज, तर इथं एवढी लेवल होती हे त्यांना सांगितलं होतं मी. आणि मार्केट आणि मी ही लेवल ही लेवल मार्क करून ठेवली होती. ही लेवल मी काहीतरी मार्क करून ठेवली होती 700ची, 750ची. ही लेवल मी मार्क करून ठेवली होती. इथपर्यंत मार्केट येऊ शकतो. मला वाटलं नव्हतं आज येईल, तरी आपण इथपर्यंत म्हणजे मार्केट आपल्यासाठी निगेटिव्हच होता. मग मी डेली मध्ये बघितलं. डेली मध्ये आपल्याला काय दिसलं, डेली मध्ये बघा, डेली मध्ये मी त्यांना एवढं पण बोललो ही लेवल मार्क केली, ही लेवल. ओके. तर माझं असं होतं, मी त्यांना बोललो पण होतो लाईव्ह मध्ये का या लेवलच्या वरती गेला तरच आपल्याला, तुम्ही एकदा ज्या लोकांनी मेंबरशिप घेतली तर मेंबरशिप बघा, लाईव्ह रेकॉर्डिंग पण बघा, त्यात मी सांगितलं असेल या लेवलच्या वरतीच मी बुलिश आहे. तर मी मी काय केलं, मी पहिला ट्रेड आहे ना या लेवलच्या वरती घेतला. या लेवलच्या मार्केट एवढ्या वरती आला तर मी परत एक एंट्री केली आणि माझा टार्गेट आपलं नॉर्मल टार्गेट 100 पॉईंट होतं, पण जास्त पॉईंट भेटले आज. 10 पॉईंट काहीतरी जास्त भेटले, 110 पॉईंट काहीतरी आपण घेतले. मार्केट 200 पॉईंट मूव्ह केला, 200 जास्त पॉईंट मूव्ह केला, पण ठीक आहे आपले पॉईंट भेटले. लगेच मी हा जो ट्रेड होता तुम्हाला याचा 25-250चा कॉल मी सेल केला, कारण तिथं मी प्राइस ऍक्शन बघितला, मी स्ट्रॅटेजी बघितलीच नाही आज. तुम्हाला बघा इथे एरो दिसत असती तर 2-3 वेळा आपण दोनदा एंट्री केली आहे. आणि इथं काहीतरी आपण एक 15 मिनिटच्या चार्ट मध्ये मी नेहमी बोलत असतो, मला जर याच्या वरचा स्टॉप लॉस भेटला 303चा, मी ग्रुपवर पण टाकलाय बघा जाऊन, मी ग्रुपवर पण टाकलं 303चा स्टॉप लॉस भेटला तर आपल्याला 202 स्टॉप लॉस पाहिजे. आपल्याला कुठे 10 पॉईंटच्या स्टॉप लॉस साठी कुठे एंट्री पाहिजे, 293. मार्केट बघा 297 पर्यंत आला,
हाय किती मारलाय या कॅन्डलची? हाय 293 मारलाय. 293 पर्यंत आला, तिथून रिव्हर्स केला आणि मार्केटला मी काहीतरी या लेवल पर्यंत होल्ड केला, काहीतरी या लेवल पर्यंत. तर इथं एक बॉलिंजर बँडचा हे पण होतं, त्याच्यामुळे मी या लेवल पर्यंत काहीतरी 110 पॉईंट मध्ये अजून एकदा रिएंटर केला मार्केट, कारण तिथं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला व्हॉलिटिलिटी मध्ये. तर आपला टार्गेट 100 पॉईंट होता म्हणून मी रिएंटर केला आणि तिथं आपल्याला 100 पॉईंटचे जास्त भेटले. तर हा लॉजिक सिंपल होता. डेली आणि विकली मध्ये, डेली मध्ये इथं याच्यावरतीच आपल्याला बाईंग करायची होती. ही डेली आहे, याच्यावरतीच आपल्याला बाईंग करायची होती. तर इथं कुठं पण मार्केट आला असता तर मला एंट्री करायची होती. तर मी तिथं एक चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटली. या लेवलला एक स्टॉप लॉस दिला, 2 स्टॉप लॉस दिले असते तरी चालले असते, कारण आपला टार्गेट मोठा होता. आणि मी बोललो पण होतो 700 पर्यंत येईल, पण 700च्या पण खाली गेला मार्केट 500-600 पॉईंट. आणि या लोकांचे सर्वांचे स्टॉप लॉस गेले. तर असा मार्केट, जे बोललो होतो तसाच मार्केटमध्ये झाला. आणि आज आपण काहीतरी पोर्शन बघाल तर 7,700 रुपयाचा प्रॉफिट केलाय. 7,600 रुपयाचा प्रॉफिट केलाय आणि मी ट्रेडिंग क्लोज केली, कारण एवढा प्रॉफिट आपल्यासाठी चांगला आहे, रिस्क रिवॉर्ड पण चांगला आहे, सर्व चांगलं आहे. असंच जर तुम्हाला ट्रेड्स पाहिजे असतील, मी लाईव्ह येतो सेशन्स मध्ये, तर तुम्ही नक्की ऍप डाउनलोड करा, त्यात मेंबरशिप घ्या. तर तुम्हाला समजेल मी तुमच्याबरोबर राऊंड इमोशन्स कसे कंट्रोल करायचे, कसं मार्केटमध्ये ट्रेड करायचं, सर्व सांगत असतो, सायकोलॉजी पॉईंट डिस्कस करत असतो. नक्की युट्यूबला पण फॉलो करा, इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आणि नक्की जर तुम्हाला माझं हे आवडत असेल, आणि आजचा मी तुम्हाला पीएनएल पण दाखवतो. या महिन्याचा, गेल्या महिन्याचा पीएनएल, कारण गेल्या महिन्याचा पीएनएल आपण 20,000 पर्यंत केला होता, पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम, एक नवीन स्ट्रॅटेजी टेस्ट करत होतो, त्यात आपला पूर्ण प्रॉफिट ड्रेन झाला. प्रॉफिट ड्रेन नाही झालं तरी आपण प्रॉफिट मध्येच आहोत, मी तुम्हाला दाखवतो. आपण काहीतरी 5 तारखेपासून चालू केलं होतं ट्रेड, राईट? आणि 31 5 ते तर बघा 11 आपण, कारण खूप 20,000 आणि काम ब्रोकरेज जास्त दिलंय यावेळी, कारण मी खूप काही स्ट्रॅटेजी टेस्ट करण्याच्या चक्करमध्ये मी जास्त ट्रेड्स केले. आणि आपण काहीतरी यावेळी 11,000चा प्रॉफिट मध्ये हा महिना क्लोज केलाय, 11,000चा प्रॉफिट मध्ये. आणि बघू पुढच्या महिन्यात आपण किती हे करतोय, आणि या पूर्ण ज्या पण चुक्या आहेत आपण सुधरून आपण आता पुढच्या वेळी त्या हिशोबात ट्रेड करणार आहे. आणि आपण काहीतरी 11,000 ठीक आहे, पण लॉस दिला नाही हे महत्वाचं आहे. पहिल्या महिन्यात आपला प्रॉफिटेबल आहे. आणि या आणि आजचा पण ट्रेड पकडा 7,000 8,000 रुपये 7,000 रुपये, तर ठीक आहे. ज्या लोकांना पण असंच मी पुन्हा ट्रान्सपरंट राहून तुमच्यावर ट्रेड करणार आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुम्ही मेंबरशिप घ्या, त्यात मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगत असतो काय तुम्हाला करायचं आहे, कशी सायकोलॉजी मेंटेन करायची. तर या महिन्यात पण नक्की जॉईन व्हा आणि तुम्ही बघा कसं आपण ट्रेड करू. थँक्यू.